12 महिने उद्घाटन झालं होतं, पाणी येत का नाही? अडचण काय? दुसरी गोष्ट, इथं पाणी असून गावाला 15-15 दिवस 16 दिवस बरेचसे लोक आता विचारून घेतात पब्लिकला, 22-22 दिवस लोकांना पाणी येत नाही. तुम्ही लोक तुमची मजा करता, गरम झोका असाल, सदस्य असाल, ज्याच्या त्याच्या हिशोबाने कुठे औरंगाबादला राहते, कुठं शहरात राहते. पण बाकीच्या लोकांचे काय आले, फक्त गावात जाऊन पहा, कुठे विहिरीवर पहा, कोणत्या बोरवर पहा. ते उत्तर देतील ना, सांगा. जी बैठक है, आजची जी ग्रामसभा आहे ही आपण 7/12/2023 रोजी गुरुवारी घेतली होती. आणि त्याच्यामध्ये प्रकर्षाने जे काही ठराव मानले गेले, तर लाड सावंगी येथे मोदी आवास घरकुल योजनेमधून जे लाभार्थ्याची निवड करायची होती, ती निवड आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय होता ग्रामपंचायत लाड सावंगी गावांतर्गत वाड्या तांडे वस्तीवर पाणी टँकर चालू करण्याचा जो ठराव होता, तो आम्ही पंचायत समितीला मागच्या 4 दिवसापूर्वी दाखल केला आहे. त्याची उसी माझ्याजवळ आहे. एवढे 2. आणि त्याच्यानंतर पानंद रस्त्याचा एक विषय भाऊनी मांडला होता, तोही शासन दरबारी पुढील कार्यवाहीसाठी पाठवून दिला. त्याच्यापैकी 2 पानंद रस्त्याची कामं देखील आपली रामवाडीला आणि एक या ठिकाणी गावात आपल्या चालू आहे. कोणतं दिले दाखल केले ते. काय उत्तर काय? 12 वर्षापासून हे बघा माईक घ्या, तिकडे एक माईक द्या, तिकडे माईक द्या, माईकवर सांगा. आणि एक जणांनी एका वेळी सूचना मांडली तर मलाही त्याचं व्यवस्थितपणे उत्तर येते. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपला योग्य प्रश्न मांडा आणि त्याचे योग्य उत्तर मिळवा. उभं अशी घाई नको. चला बोला. हॅलो सर, मी मागच्या मीटिंग मध्ये हा मुद्दा मांडला होता पानंद किंवा तुम्ही त्याचं काय केलं, वर काय उत्तर आलं. आणि त्याला मी 2 महिने होते ना समजा मागच्या मीटिंगला, तर तुम्ही हे जास्तीत जास्त वरच्या पातळीवर प्रयत्न करायला पाहिजे ना. वर पाठवलं म्हणजे काय झालं नेमकं, आपण पाठवून मंजूर होईल का? जो काही आपला MRPSचा जो काही विभाग आहे पंचायत समितीला, त्यांच्याकडं आपले पानंद रस्त्याचे प्रस्ताव दाखल केलेले आहे. परंतु मध्यंतरी माननीय पालकमंत्री महोदयांनी पानंद रस्त्याच्या बाबतीत थोडासा ब्रेक लावला होता किंवा खूपच असे यायला लागले होते. म्हणून त्यांनी प्रत्येक गावातले 2-2-3-3 2-2-3-3 असे पूर्ण जिल्हाभर दिले. आणि मध्यंतरी 1 महिना 1.5 महिना थांबलं होतं. परंतु आता पुन्हा त्यांनी पानंद रस्त्याला मान्यता देण्याची मला वाटतं या DPDC मध्येच काहीतरी तरतूद केलेली आहे. ठीक आहे सर, आमचं तेच म्हणणं आहे किंवा तुम्ही जास्तीत जास्त आमच्याकडनं MRPS कक्षाला प्रस्ताव केलेले आहे. हॅलो सर, मी स्वतः भोंगरे सरला भेटलो. तेव्हा मी हा विषय मांडला. त्यांनी सांगितले की तुम्ही रीतसर आमच्याकडे मंजुरीसाठी प्रकरण पाठवा, की जेणेकरून मला निधी किती लागला तुम्ही द्यायला तयार आहे. पण आता तुमचं जर समजा तिथं जात नाहीये प्रकरण मंजुरीसाठी, तर निधी कसं काय मिळणार आणि ते काम कसं होणार? त्यांनी मला शब्द दिलाय किंवा तुम्ही फक्त बागडे नाना पण ते सांगितलं पाठवा. आता सगळं आपलं सरकार, आपलं पंचायतचं हे सुद्धा आपलं असून सुद्धा कामं होत नाही याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. उत्तर आहे का आता? आपण आमचं तेच म्हणणं आहे की त्वरित घ्या ना, फटाफट काम करा ना. तुमचं नवीन बॉडी येऊन दे. तुम्हाला जर खात्री करायची असेल की आम्ही आमचं काम फक्त आमच्या कक्षापर्यंत प्रस्ताव देणं, त्याच्यानंतर ते प्रस्ताव तालुका समिती समोर ठेवणं, हे BDO तहसीलदार जे असतात त्याचे सहाय्यक त्या MRPSचे हे त्यांचं काम असतं. त्याच्यानंतर पुढे जिल्हा समिती असते. जिल्हा समिती ते DPDC मध्ये आपल्या गावाची प्रकरण ठेवायची सर्व जबाबदारी त्यांची असते. आता आपल्याकडून प्रस्ताव गेले का नाही याची जर खात्री करायची तर ते आता मिळालं का आम्ही लगेच प्रस्ताव मागितले. लोकप्रतिनिधीशी संपर्क ठेवून आपल्या गावाच्या पदरात किती पाठवून घेता येईल हे पाहणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. आमचं काम जे आहे ते आम्ही तिथपर्यंत प्रस्ताव घेतो. सर मान्य आहे तुमचं, पण सरपंच या नात्यानं पाठपुरावा करणं तर तुमचं काम आहे ना. करता येईल.
करता त्याच्यावर मीच बोलणार आहे. आता हा संपत आहे ना भाऊ, संपला तुमचा सुलतानपूरवाले बाबा. हा भैया बोल. सुलतानपूर अक्षरशः रस्ता इतका खराब झालेला आहे सर, इथं 12 वर्षापासून चालू सर्वे तरी अजून रस्ता होत नाही. झालं का? ऐका, पहिल्या सुलतानपूरचा रस्ता जो सन्मान्य पालकमंत्री आणि तहसीलदार यांना दोन्ही सुद्धा प्रस्ताव दिलेले आणि ते आपले जवळपास मार्च ते आतमध्ये मार्गी लागतील अशी मला त्यांनी आश्वासन दिलेले. आता राहिलेला विषय बंडू छगन पवार यांच्या शेतापासून तर मुरुम खेड्यापर्यंत हा एक रस्ता. दुसरा लक्ष्मण कोंडके यांच्या शेतापासून तो मारुती मंदिर सुलतानपूर यांच्यापर्यंत. रत्नाजी सकाराम शिंदे यांच्या शेतापासून तर तेजराव भाडराव यांच्या शेतापर्यंत. हे रस्ते, तीनच रस्ते आपलं महत्वाचे आहे आणि तिन्ही रस्त्याला आपण तहसीलदार, पालकमंत्री, हे पत्र पालकमंत्री सन्मानित त्यांच्या नावाने नाही, तहसीलदाराच्या नावाने वेगळे. ती फाईल आल्यावर मी तुम्हाला ती टाकतो, वाटल्यास तुम्ही त्याची झेरॉक्स काढून घ्या. तुम्ही पालकमंत्री मोठ्याकडे गेले, चांगली गोष्ट झाली. अजून एक दिवस माझ्या सोबत चाला आणि आपण त्यांना विनंती करू आणि तो रस्ता मंजूर करू. धन्यवाद.